नमस्कार, मी ॲडव्होकेट किशोर पाटील. जाणून घेऊया कायदा या आपल्या यूट्यूब चॅनलवरील पुढील व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण ॲट्रॉसिटी कायद्यासंदर्भात माननीय सर्वोच्च न्यायालय यांनी 2026 मध्ये एक महत्त्वाचं जजमेंट दिलं. त्या जजमेंटमध्ये असं सांगितलं गेलं की जर तो गुन्हा झाला असेल, अपमानास्पद शब्द जर वापरलेले असतील किंवा जातीवाचक शब्द जर वापरले असतील तर ते कुठे वापरले गेले पाहिजे आणि कोणत्या परिस्थितीत असा गुन्हा हा घडू शकतो या संदर्भात स्पष्टीकरण माननीय सुप्रीम कोर्ट यांनी त्या प्रकरणात केलं. मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर आजपर्यंत आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल किंवा तुम्ही जर आज पहिल्यांदा आपल्या चॅनलला भेट दिली असाल तर ते चॅनल आज रोजी लगेच सबस्क्राईब करा, जेणेकरून मी देत असलेली कोणतीही नवनवीन अपडेट ही तुम्हाला वेळोवेळी मिळत राहील. मित्रांनो, आपल्या सगळ्यांना माहीत असेल की जे काही दलित बांधव होते त्यांच्यावर पूर्वीच्या काळी फार मोठ्या प्रमाणात अन्याय अत्याचार झाले आणि ते अन्याय अत्याचार रोखण्यासाठी शासनाने त्यांचं संरक्षण किंवा संवर्धन किंवा त्यांच्या जमिनीचं संरक्षण किंवा संवर्धन करण्यासाठी ॲट्रॉसिटी ॲक्ट हा पारित केला आणि त्या कायद्यामध्ये विविध प्रकारच्या शिक्षा देखील प्रोव्हाइड करण्यात आल्या. त्यापैकी एक म्हणजे जर त्या व्यक्तीला सार्वजनिक ठिकाणी अशा व्यक्तीला की ज्या ठिकाणी ती अपमानास्पद वागणूक ही सर्व समाजाला समजेल किंवा ते ऐकू येईल, अशा परिस्थितीत जर एखाद्या दलिताला जर त्याच्या जातीवरून जर काही शिवीगाळ केली गेली असेल तर मात्र अशा परिस्थितीत त्या व्यक्तीविरुद्ध, म्हणजे ज्याने ती शिवीगाळ केली असेल किंवा ज्याने ती वागणूक तशी दिली असेल तर अशा व्यक्तीविरुद्ध ॲट्रॉसिटी कायद्यातील कलम 3(1)R आणि 3(1)S याप्रमाणे गुन्हा दाखल केला जातो. यामध्ये जातीवाचक शिवीगाळ करणे आणि ती जातीवाचक शिवीगाळ हे पब्लिक प्लेसमध्ये करणे हे दोन महत्त्वाचे इन्ग्रेडियंट्स त्या कायद्यामध्ये केलेले आहेत. अशाच स्वरूपाचं प्रकरण सुप्रीम कोर्टात आलं आणि सुप्रीम कोर्टात आल्यानंतर त्यामध्ये जी काही फॅक्ट्स होती आणि जी सर्कमस्टन्सेस होती ती आपल्याला इथं विचारात घ्यायची नाही आहे, कारण त्या घरामध्ये लव्ह मॅरेज करून दुसऱ्या समाजातील मुलगी त्या कुटुंबात आली होती, त्यामुळे त्याचा आपण या ठिकाणी विचार करणार नाही. फक्त या व्हिडिओमध्ये आपल्याला एवढं समजून घ्यायचं आहे की ॲट्रॉसिटीचा गुन्हा जर दाखल झाला असेल तर आणि जर अपमानास्पद वागणूक केली असेल किंवा जातीवाचक शिवीगाळ केली असेल तर ती कशा परिस्थितीत गुन्हा ठरतं हेच या व्हिडिओमध्ये आपल्याला समजून घेण्याचा प्रयत्न करायचा आहे. तर यामध्ये न्यायालयाने असं सांगितलं की जी काही भांडण झालं किंवा जे काही कलह झाला तो 4 भिंतींच्या आड झाला आणि 4 भिंतींच्या आड त्याच समुदायातील लोक होते. इतर समुदायातील कोणताही व्यक्ती किंवा पर्सन त्या ठिकाणी नव्हता आणि त्यामुळे पब्लिक प्लेसमध्ये झालेली घटना आहे असं या ठिकाणी म्हणता येणार नाही. आणि जो काही साक्षीदार त्यामध्ये होता तो देखील त्यांचा नातेवाईक किंवा मित्र होता. तर ह्या देखील गोष्टी न्यायालयाने विचारात घेतल्या आणि सांगितलं की इंटरेस्टेड विटनेस असल्यामुळे त्याने जी काही दिलेली साक्ष आहे ती या ठिकाणी विचारात घेता येणार नाही. याचा अर्थ काय की जर ॲट्रॉसिटीचा गुन्हा तुम्हाला दाखल करायचा असेल तर तुम्ही FIR नोंदवत असताना ही काळजी घेतली पाहिजे की जर तो गुन्हा हा 4 भिंतींच्या आड झाला असेल तर 3(1)R आणि 3(1)S ही जी तरतूद आहे ही पूर्ण होत नाही. म्हणजे तो जो गुन्हा आहे तो पब्लिक प्लेसमध्ये झालेला असायला हवा आणि जी काही अपमानास्पद शिवीगाळ केली आहे तर ती 4 लोकांनी ऐकलेली असायला हवी. आता यामध्ये न्यायालयाने पुढे जाऊन असं देखील सांगितलं की जर पब्लिक प्लेस म्हणजे घर देखील पब्लिक प्लेसमध्ये मोडू शकतं, परंतु ते प्रत्येक प्रकरणाच्या परिस्थितीनुसार आणि फॅक्ट्सनुसार डिपेंड आहे. तर मित्रांनो, अशा परिस्थितीत आजच्या व्हिडिओमध्ये आपण ॲट्रॉसिटीचा गुन्हा हा जर सिद्ध करायचा असेल तर तो कशा पद्धतीने सिद्ध करता येऊ शकतो या संदर्भातली माहिती आजच्या व्हिडिओतून आपण घेतली. मित्रांनो, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ती जरूर कळवा. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि तुमचे जर काही वैयक्तिक कायदेशीर प्रश्न असतील तर ते तुम्ही मला आपल्या स्क्रीनवर दिसत असलेल्या संपर्क नंबरवर संपर्क करून सशुल्क सल्ला देखील घेऊ शकतात. धन्यवाद.